त्यांच्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्राची लेक ज्यावेळेस राज्यकारभारामध्ये निपुण झाली किंवा राज्यकारभार करू लागली तर आस्था विचार विवेकाचे राज्य होते। याचा अर्थ ज्या राज्यामध्ये ज्या प्रदेशामध्ये स्वराज्य आणि निष्ठेवर चर्चा केली जायची त्या राज्यामध्ये आस्थेचा विचार सुद्धा केला जात होता, विवेकाचं सुद्धा अस्तित्व होतं आणि त्या अस्तित्वाला त्या विवेकाला राजमाता अहिल्याराणी होळकरांनी प्रमाण मानलं होतं आणि तोच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं होतं। पुरोगामी प्रबोधनाचे राज्य होते, अर्थात इथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समता समानता आणि बंधुता कशी निर्माण होईल, व्यवस्थेच्या विरोधात लढायचं असेल तर सगळी लोक सोबत कशी घेतली पाहिजेत, पुरोगामी विचार अर्थात प्रबोधनाची विचारधारा कशी मांडता येईल असं काम त्यांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये केलेलं होतं। धार्मिकतेतही लोकहिताची दृष्टी होती, अर्थात धर्मसंकल्पना किंवा आपल्या विचारांची लोक आपल्या समाजामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून लोक त्या काळी एकत्र कशी येत असतील। आज आपण जसं पुतळ्याच्या निमित्तानं इथे एकत्र आलो तसं धर्म विचार संस्कार आणि संस्कृती हे जपण्यासाठी लोकहितासाठी ची दृष्टी घेऊन राजमाता अहिल्याराणी होळकर त्या काळी काम करत असे। स्त्री शक्ती सुख शांतीचे राज्य होते, अर्थात हा देश गणनायकांचा म्हणून ओळखला जातो, स्त्रियांच्या कर्तृत्वाचा ओळखला जातो आणि तीच स्त्री शक्ती ते सुख ते शांतीचं राज्य राजमाता अहिल्याराणी होळकरांनी त्यांच्या काळामध्ये सुद्धा केलेलं होतं। म्हणजे प्रजेसाठी लोकहितासाठी समाजासाठी अर्थात स्त्रीला संरक्षण मिळालं, तिला सुख शांती मिळाली तर ते राज्य सुद्धा त्या अर्थाने अमर राहतं किंवा त्या अर्थाने ते तिथली प्रजा गुण्या गोविंदाने राहू शकते असा विचार राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या या निमित्तानं आपण या ठिकाणी मांडू शकतो। धन्यवाद। जय अहिल्या, जय मल्हार, जय शिवराय।